मी काय तुमचा जाव रामकृष्ण मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळचं कीर्तन होतं जेजूरच्या पुढे आडाच्या वाडीला, आणि आता मला ज्ञानबाच्या घरी पहिल्यांदा जाऊ. आता वाटत तर काय नाश्ता करायला टाइम नव्हता, पण आईसाहेबाला बनवा सांगितलं. आईसाहेबांनी मस्त मध्ये बनवून आणलं. आईसाहेबाची बघा कॅमेरा झाला की पोच चालूच असते. आता खायला तर टाइम नव्हता उभा राहून, ताईसाहेबांनी तर काय गाडीतच खायला चालू केलं. गावात पोहोचलो की तिथं गरम मस्त न्यायला आलेच होते. आता ताईसाहेब म्हणले तुम्ही आमच्या गाडीत बसा. आता ही गाडी आहे का नाही, फक्त लेकरांना शाळेत आणायला न्यायला आता इकडे सोय केलेली आहे. आणि असलं गाव मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात बघितलं, एवढं सुविधा एवढ्या गावातल्या येते का नाही. आता ही स्मशानभूमी आहे बघा. आता इथं रोज संध्याकाळी 7 वाजता घंटा वाजला की सगळ्या लेकरांनी अभ्यास करायला यावंच लागतं. इथं आई बापांनी काळजी करायची नाही, तर ग्रामपंचायतीने काळजी केलेली आहे. एवढा सुविधा इथं नाना नानीचा पार्क. आता 1 एकरातला एवढा सुंदर पार्क आहे का नाही बसायला उठायला, एवढं सुंदर मी फक्त शहरातच असलं बघितलंय. पुढे आलं की अंजीरच्या बागा, एवढं अंजीर तर सुधारित आहे का नाही, एवढं भारी केलंय. आता गावातले रस्ते म्हणायचं झालं तर एवढं सिमेंटाचे भारी भारी रस्ते. आता जेवढं सांगा तेवढं कमीच आहे, पण तोपर्यंत आपलं झालं इथं भजन झालं चालू. आता ताईसाहेबांना मला आधी फेटा बांधून घेऊ, परत अजून दाखवतो तुम्हाला माहिती इथली. तोपर्यंत निहाल दादा, आपला साई दादा, आज सगळे कीर्तन आले होते, कारण की दादाच्या माध्यमातून आज कीर्तन सेवा आलती. तर इथले शिर्के साहेब जिल्हाधिकारी, कारण की मंजुरी करायची आणि गाव सुधारायचं म्हणलं की तर सुख सुविधा आणाव्याच लागतात. आणि सगळ्यांनी साथ दिली म्हणून या गावचं एवढं काय पलट झालाय. आणि आता रस्ते म्हणताय आणि घर बघताय तर सगळी कलरफुल गाव सिटी केलेली आहे. नुसती शहरातच असली गावं बघितली, आता खेड्यागावात एवढं शक्य नाही. ताईसाहेबांना व्यासपीठावर सोडलं आणि काय आज काल्याच्या कीर्तनानिमित्तच गावात यायचा योग झाला. ताईसाहेबांनी हांडी वगैरे फोडून घेतली आणि काय साहेबांचा सत्कार वगैरे घेऊन आम्ही आलो तिथं साहेबांच्या घरी. आता गावाच काय घेऊन बसलाय. साहेबांचं घर तेवढं एवढं भारी होतं, आणि घरी आलो की साहेबांच्या घरी तर काय नुसती हिरवळच. आता बघावं तेवढं साहेबांचं घर तर कमी होतं, 5 एकरातलं घर साहेबांचं एवढं भारी होतं का नाही. घर तर काय एकच नंबर. आम्ही सगळ्यांनी बसून घेतलं. तोपर्यंत तिथं आले एक ताई आले. ताईसाहेब म्हणल्या मला माळ घालायची. आता माळ घालायची म्हणलं काय, ताईसाहेबांनी मस्त मध्ये माळ घालून घेतली. अजून एक वारकरी वाला म्हणल्या. लगेच जेव्हा बसलो, जेव्हा तर काय आज एवढं भारी होतं का नाही. अंजीर आणलं होतं, आणि आता अंजीर काय आपल्या खायच्या नशिबात नव्हतं. अंजीर पडलं भाजी, तर अंगावर भाजी सांगली. आता काय करता, नशिबात आपलं चांगलं अंजीर खाऊ नको म्हणलं काय की बाबा. जेवण वगैरे केलं आणि तिथून आपण निघायचं होतं. आपलं संध्याकाळचं कीर्तन होतं. निहाल दादा आपण बाय बाय करून आपण निघालो पुढच्या प्रवासाला. आता ज्ञानबाई गाडीत बसल्या होत्या, त्यांना आधी घरी सोडायचं होतं. तिथून आपण पुढे आलं की काय ज्ञानबाचं घर जवळच होतं. ज्ञानबाला घरी सोडलं, ज्ञानबाला बाय बाय करून आपण निघालो. डायरेक्ट कीर्तनाच्या गावात आलो की आपल्या संतोष दादा आलते. दादांना पण गाडीत मस्त मध्ये घेतलं आणि तिथून आपण कीर्तनाच्या गावात गेलो. गेले गेले काय तर सगळी तयारी झाली. तिथं लोक वाट बघत थांबलेच होते. गेले की काय ताईसाहेबांनी मस्त मध्ये उतरून घेतले की लगेच काय जेवाय बसू. जेव्हा बसले की असल्या टिंगल्या मस्करी चालू केल्या. एवढ्या आजीने तर आम्हाला तूप वाढलं का नाही. ताईसाहेबाचं अख्खं ताट तर नुसतं तुपानच भरलं होतं. लगेच जेवण वगैरे मस्त मध्ये करून ताईसाहेबांनी फेटा फेटा बांधून घेतला. लगेच काय सगळी यंत्रणा तयारच की. आज बालदार चोपदार तर एवढे भारी होते का नाही, 2 छोटे छोटे. आज म्हणलं ताईसाहेब तुम्हाला सिक्युरिटी फुल सिक्युरिटी आहे म्हणलं. आम्ही चलत चलत गेलो व्यासपीठावर. गेल्या गेल्या काय बॉम्ब फटाके चालू झाले आणि ताईसाहेबांनी एंट्री मारायची. आपण पुढे जाऊन एंट्रीचा फोटो घेतला तर नुसतं पब्लिकला बसायला जागा नव्हती. आयला म्हणलं ताईसाहेब याच्यात फुल पब्लिक आहे. लगेच ताईसाहेबांनी फुल एंट्री मारली क्वालिटी मध्ये. ताईसाहेबांनी कीर्तन चालू. पहिल्यांदा सिस्टीम चालू केली चेक करायला. सिस्टीम वगैरे मस्त मध्ये लावून घेतला माईक वगैरे, आणि कीर्तन तर काय लय जबरदस्त झालं. आणि कीर्तन संपलं की त्या दादाने एक माईक आणला पब्लिक हटवायला. आता म्हणलं लय भारी आहे साऊंड पण त्याच्यात आवाज. कीर्तन तर काय एक नंबर झाला. आजच्यासाठी एवढं रामकृष्ण सगळ्यांना.